आपल्यासोबत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आहेत. दादा, काही दिवसापूर्वी तुमच्या गटाच्या हत्येच्या गटासंदर्भात सर्व बातम्या समोर आल्या, काही व्हिडिओ आणि ऑडिओ क्लिपही समोर आल्या आणि काल त्याच प्रकरणात कांचन साळवी नावाच्या व्यक्तीला अटक करण्यात आलेली आहे. आणि काही दिवसापूर्वी तुम्ही माध्यमामध्ये सांगितलं होतं की त्याचा आणि धनंजय मुंडेचा कसा संबंध आहे, परंतु आता तो म्हणतोय की त्याचा त्या षडयंत्राशी काही संबंध नाही, जो कट रचला त्याच्याशी संबंध नाही. काय सांगाल? हे बघा, सत्य कधी झाकत नाही आणि मी खोटे आरोप कधी करत नाही. मी बदला घेण्याच्या भूमिकेनं कधी काम करत नाही. राजकारण मला याच्यात अजिबात आणायचं नाही. याच्यामध्ये मला मराठ्यांचा पण उपयोग नाही करायचा. माझा उपयोग माझ्या मराठ्यांना झाला पाहिजे. मराठा समाजाचा उपयोग मी नाही करणार, कारण मीच खंबीर आहे. माझा समाज उठल्यावर तर पळता भुई कमी होईल यांना मीच खंबीर आहे यांची पाठ पुरवायला. कारण धन्या मुंडे म्हणजे लई मोठी गोष्ट नाही, पालापाचोळा आहे. आरड्यावरड्याच्या जीवावरती लोकांचे संसार उद्ध्वस्त केले त्यांनी, लोकांचे लेकरं मारू टाकले आणि हाही माझा घातपाताचा कट त्यानेच रचला आहे. हे 100% खरं आहे, याच्यात खोटं होऊच शकत नाही. यांनी हा घातपाताचा कट रचला. तो जो कोण कांचन आहे त्याला कांचन साळवी, बीडचा त्याचा PA कार्यकर्ता, काय मला नाही माहिती. ते त्याला बहुतेक रात्री, अंदाजे मला माहीत नाही, पण रात्री त्याला अटक केली. आमचे जालन्याचे SP साहेब श्री अजय कुमारजी बन्सल साहेब, हे बन्सल आडनाव जे आहे ना, हे एका उंचीवरती नेणार आहेत या मॅटरमधून. दूध का दूध, पाणी का पाणी करणार. कसल्याच नेत्याच्या दबावात ते येणार नाहीत अशी आम्हाला आशा आहे. आत्ता तरी आम्हाला वाटतं आहे की बन्सल साहेब त्या नावाला उंचीवरती नेणार आणि सगळे आरोपी अटक करणार. आता तरी आम्हाला वाटतं आहे, खात्री आहे, आणि खात्री अशीच पुढं पण राहावी ही आमची अपेक्षा आहे. जे आरोपी आहेत हे त्याच कांचननं परळीला नेलेले आहेत. हे 2 आरोपीमध्ये आहेत त्यांना, आणि तिथं बसून हा कट शिजलेला आहे धनंजय मुंडेच्या प्रत्यक्ष. आणि तो काय म्हणतो की मी कटात ही जी भेट झाली, ह्या भेटीचा अर्थ अनर्थ वेगळा केला आणि तो कट आणि षडयंत्र याच्याशी काहीही संबंध नाही. म्हणजे त्या भेटीचा याच्याशी काही संबंध नाही. या कटाशी, या षडयंत्राशी, म्हणजे माझ्या घातपाताच्या, त्याचा काहीही संबंध नाही असं तो व्हिडिओच आहे कांचन साळवीचा. तसं तो म्हणतोय व्हिडिओमध्ये. तर आपल्याकडे त्याचा पुरावा आहे ना, त्याचा आपल्याकडं पुरावा आहे. आरोपी म्हणजे आता जे आरोपी पकडलेले आहेत आमच्या SP साहेबांनी, त्या आरोपीचं आणि याचं फोनवरती बोलणं झालेलं आहे. ह्यो काय म्हणतो, मी कटात सहभागी नाही, तो कांचन का कोण आहे, किंवा मी घातपातात किंवा षडयंत्रात सहभागी नाही, ह्यो जो म्हणतोय ना, तर ह्यो त्याच्याशी बोलला आहे आरोपीशी की धनंजय मुंडे साहेब खूप उत्साही येतं, साहेब खुश आहेत, साहेब पैसे घ्यायचे आणि त्यांच्या त्या काय विषारी गोळ्या घ्यायच्या, त्या घ्यायला धनंजय मुंडेच्या समोर या, असा तो कांचन म्हणतोय. समोर या म्हणजे त्याचे शब्द वेगळे आहेत. आता तपासात करतील ना, आता तपासात घेतील, फक्त त्यांनी शब्द वेगळे वापरलेत. तर तो आरोपी म्हणतोय आतला की त्या रेकॉर्डिंगमध्ये की परळीला नको, बीडलाच्या आत. मग ते म्हणतो आता हे विषय ठरवायचा आहे ना, कांचन म्हणतोय ह्यो विषय ठरवायचा आहे आता, आता समोरच बसावं लागल. बरं म्हणले काय हरकत नाही. विषय काय ठरवायचा म्हणजे हीच माझ्या घातपाताचा ठरवायचा ना. त्याचे अर्थच ते होते त्या रेकॉर्डिंगचे. आता महाराष्ट्राने आता ती रेकॉर्डिंग ऐकल्याच्या नंतर सगळ्यांना शॉक बसणार आहे की ह्या धनंजय मुंडेंनी किती भयानक गेम केला आहे. आणि त्याच्यातून ते सगळं बोलतात की आता तू कुठं आहे, मी कुठं आहे, हसत येत, मोठ्या मोठ्यानं हसत येत, खुशी होती. आपल्याला काय नाही. आता त्यो म्हणून बरं तिथं बीडला म्हणला तर बीडला पैसे देऊ, त्यो म्हणला गेवरायला देऊ तर गेवरायला देऊ, त्यो म्हणला बीडात गावात गोळ्या आणून द्या किंवा त्या औषधाच्या किंवा त्या बीडला द्या, आता तिथं देऊ. पण विषय ठरवताना साहेबाला सगळं सांगितलं आहे. आता साहेब खुश झाले. त्याच्यात आणखीन ते म्हणतात पुढं की आणखीन एक
4-5 जण आले होते, कोणतरी बडे त्याच्या माध्यमातून, पण त्याच्यावर साहेबांनी विश्वास ठेवला आहे का नाही ठेवला आहे का, आपल्याला ते करायचं का नको असं तो कांचन म्हणतोय. साहेबाला बोललो म्हणतो मी, याच्यावर विश्वास ठेवायचा का नाही ठेवायचा का, तर मग साहेब त्याला हा म्हणले का नाही म्हणले, साहेब म्हणजे धनंजय मुंडे म्हणले का नाही, तर हे दोघं बोलतात त्या रेकॉर्डिंगमध्ये. आणि मग हे म्हणतात जाऊ द्या त्यांच्यावर नको विश्वास ठेवायचा, पण आपलं पक्क आहे. मग दोघे म्हणजे कांचन साळवी आणि हा ते एक आतला आरोपी, हा हे दोघं जण बोलतात त्याच्यात. म्हणजे याच्यातून सिद्ध होतं ही कट किती भयंकर पद्धतीने शिजेल होता घातपाताचा, हे धनंजय मुंडेंनीच शिजेल आहे. आणि हे आता सत्य होतं आहे. तेव्हा काय म्हणतो तो कांचन की मी या कटात नाही आहे, भेटीचा अर्थ वेगळा काढला, षडयंत्रात नाही आहे. मग आता जे तू बोलतो त्या आरोपीशी ते काय ऐक, आता महाराष्ट्र ऐकल आणि आमचे SP साहेब ऐकतील, मुख्यमंत्री ऐकतील आणि अजितदादा पण ऐकतील. अजितदादा किती दिवस तुमच्या पदराच्या आड याला लपवणार आहेत तुम्ही, ते जर आमचा घात करायला निघाला तर तुम्ही त्याला ओंबळीचं चोंबळीता का. दादा मला याच्यात राजकारण आणायचं नाही अजितदादा, तुम्हाला क्लिअर खट सांगतो. मला याचा छडा लावायचा, मला अजितदादा तुम्हाला सांगतो याचा छडा लावायचा आहे. तुम्ही प्रत्येक वेळेस त्याच्यावर पांघरून घालता. बरं संतोष देशमुखांच्या प्रकरणात तेच झालं, महादेव भैया मुंडेंच्या प्रकरणात तेच झालं, महादेव गीतेंच्या प्रकरणात तेच झालं, परत त्या जे प्रकरणं केले ते बियाणीचं आमके बरेचसे प्रकरण आहेत त्यांनी, तुम्ही याच्यात वारंवार वाचवताय. दादा हे तुमच्यासाठी चांगलं नाही, हे पाप तुमच्या डोक्यावर तुम्ही घेऊ नका. आणखी नाही आम्ही तुम्हाला बोललेलो नाहीत, कारण तुमचे शब्द असतात. मी TV9च्या माध्यमातून तुम्हाला अजितदादा पवारसाहेब शब्द आठवून करून देतो की मी कामाचा मनुष्य असं तुम्ही म्हणत असता भाषणात, मला खोटं खपत नाही असं तुम्ही म्हणत असतात. हे खरं आहे हे समजून घ्या मॅटर माझ्या घातपाताचं. मला राजकारण करायचं नाही नसता याचे दुष्परिणाम मी 2029ला अजितदादा मी तुम्हाला भोगायला लावील. तुम्ही याला वाचू नका. OBCच्या नेत्याला खूप उत आलाय, त्यांना जवळ करा. खूप मराठ्यांचे, हिंदूचे आहेत, बहुजनांचे आहेत, दलित मुस्लिमांचे आहेत. तुम्हाला सांगतो तुम्ही याला आणखीन याच्यावर पांघरून घालू नका, तुम्हाला जड जाईल. आम्ही आणखीनही तुम्हाला बोललेलो नाहीत. अजितदादा तुमच्याकडून न्यायाची अपेक्षा आहे, तुम्ही त्याला चौकशीला पाठवा. आणि कुठे गेला तू, नार्को टेस्ट करायचं म्हणत होतं ना तू, कुठे गेला खरकाटे चल. अरे एका बापाच्या अवलाद असल्यासारखं बाहेर पडावं लागतं. लोकाला काय कुठं घालतो ओबीसीला कशाला पांघरू घालतो रे धान्या म्हणते तू. OBCला चाला तू पाप करणार, OBC फेडू लागणार का. वंजारी समाजाला बदनाम तू करणार, राष्ट्रवादी पक्ष सगळा तू बदनाम करणार, पाठीराखा त्यांचं घेतो का पाप तू कर. तुम्हाला ना बाकीचे भानगडीत पडू नको धान्या मुंड्या. तू एक काम कर सरळ, आता तू बोलला नार्को टेस्ट करायची, दूध का दूध पाणी का पाणी जनतेसमोर करायचं नसता. आमचेसुद्धा लोक चवताळलेले, त्याची काळजी नाही करू तू. पण मी थंड केले, शांत केले, शांत राहायचं सांगितलं का. आता कडीला जायचंय आणि तू बोलला ना नार्को टेस्ट करायची, चल ना बाहेर, बाहेर चल आता नार्को टेस्टला. तुझ्या समोर समाजासमोर तू सिद्ध व्हाय, मीही माझ्या समाजासमोर सिद्ध होतो. आता चाळे नाही खेळायचे, उष्ट्यासारखं खरकट्यासारखं हिंडू नको, इकडं तिकडं लपू नको. तू आता नार्को टेस्टला अर्ज कर, मी केलाय, अर्ज कर. तू आईकडे पैसे नसलेत आम्ही वावरही घेतो, तूही फीस भरतो कोर्टात, चल नार्को टेस्टला लपू नको. गोरगरीबाला रस्त्यावर काय उतरितो, गोरगरीब वंजारी गोरगरीब मराठी हे झुंजितो का एकमेकात. इथं समन नाही, आता इथं समन नार्को टेस्टच आहे. चल पाहिला बाहेर निघ, लपू नको. तुला सांगतो मी आता याचा सुट्टी देणार नाहीये. तुला किती कायद्याने खेटायचं तितकं खेटणार आहे. तू म्हणतो का समन नाही, ते कांचन साळवी संकळ सांगतोय आणि काय बोलतो धनंजय मुंडे तू 12 वाजता बोलला त्या आरोपीला. सगळे CDR येतील आणि SP साहेबांनाही सांगतो सगळ्यांचा डम डेटा काढा यांचा. याच्यात 10-15 जण आहेत, थोडे नाहीत. डम डेट्यातून सुद्धा छाटा, याच्यातून सगळ्यांचे कॉल डिटेल्स बाजूचे घ्या, डम डेट्यातून सगळं बाहेर निघतंय. SP साहेब माझी विनंती आहे तुम्हाला, आता याच्यात कोणाला सोडू नका. फडणवीस साहेब याच्यात कोणालाही सोडू नका, कारण ही कीड तुम्हाला काढावं लागेल. नसता पुढच्या काळात जड जाईल. तुम्हाला आता वाटत असन सत्ता आहे अमकाय तमकाय सबदून नेऊ, पुढं सुट्टी नाही. चवतळलेले सगळे मराठी शांत बसायचं सांगितलंय, कारण हे प्रकरण खरं आहे. अजितदादा तुम्हालाही सांगतो पुन्हा पुन्हा, हे प्रकरण खरं आहे. याच्या खोलात जा, तुम्हाला फटका बसू देऊ नका. तुमचा चांगला पक्ष तुम्ही चांगल्या पद्धतीत सांभाळा, ही माझी तुम्हाला विनंती आहे. आणि हे धन्या मुंड्यांनीच रचलंय. तोच कांचन बोलतोय एक आरोपीशी कसं षडयंत्र केलंय का. तुम्ही फक्त प्रश्न टाका, मी त्याच दिवशी सांगितलं होतं. तुम्ही फक्त तिकडून प्रश्न टाका, इकडून उत्तर मिळालंच. आणि उद्या व्हिडिओ सुद्धा येतोय, काळजी करू नका. उद्या
त्यांचा बोललेल्याचा व्हिडिओ पण येतोय, काही काळजी करू नका तुम्ही, याच्यात कोणालाही सुट्टी मिळू शकत नाही. आता कांचन साळवीची अमोल खोरेंचा ऑडिओ आहे हा रेकॉर्डिंग, ही त्यांच्या दोघांचा आहे. अरे कच्चे लोक अरे, इथं लय पक्का आहे, सोपं नाही एवढं. एक मन हे तुला माहीत नसते सांगतो, आणि मराठ्यांना पण सांगतो, मराठ्यांनो आपल्या जातीला जिंकण्यासाठी इतकी जिद्द ठेवा, आपल्या जातीला जिंकण्यासाठी इतकी जिद्द ठेवा की आपल्याला हरवण्यासाठी प्रयत्न नाही, आपल्या शत्रूंनी मारण्याचे कट रचले पाहिजेत. इतक्या जिद्दीनं जातीला जिंकायसाठी लढायचं असताना ती पठ्ठ्या जातीला जिंकण्यासाठी जिद्दीनं लढतोय, तर समोरच्याला आपल्याला हरवण्यासाठी प्रयत्न नाही करत, ते तर आपल्याला हरवण्यासाठी प्रयत्न नाही करत, तर ते कट षड्यंत्र रचतात आपल्याला मारण्यासाठी आपले शत्रू. इतक्या जिद्दीनं लढायचं असलं तितक्या जिद्दीनं लढतोय. शत्रूला कटच रचावं लागले पाहिजेत, प्रयत्न नाही करू शकत ते आम्हाला हरायचे. हो, आणि तू म्हणतो ना त्यो साळवे का कोण आहे त्यो, कांचन का काय, की त्या भेटीचा अनर्थ काढला, अर्थ वेगळा काढला आणि त्याच्याशी याचा काही संबंध नाही. हे काय मग काय आहे? हे काय आहे? पाप तू करणार, लोकांना मध्ये घेतो का? ऐक काय महाराष्ट्र पण ऐकतोय. हा बोला मॅडम, कुठं तो इकडे संभाजीनगरला होतो. काय कुठं आलंय आपलं? उद्या भेटून नाही तर परत. बरं 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 बरं. काय बेजार करायला लागले? नाही नाही, पॉझिटिव्ह रिपोर्ट आलेला आहे. पॉझिटिव्ह रिपोर्ट आला म्हणतो धनंजय मुंडेकडून. ते पत्ता कट केला ना ते बाकीच्यांचे केले, मग लगेच ते केलं मी. साहेबांनी बोलली ओके म्हणले, तू म्हणशील तसं म्हणले. हा चल, जे आलते ना, किती जण आलते तुम्ही म्हणले? 4-5 जण होते ना. पाटील होते बरं का ते, बरं झालं काय बोलले नाही. हा पाटील होते, पाटील होते ना. नाही ते म्हणलं की हा बघा हे काय का एक्साइटमेंट कोणाला व्हायला पाहिजे, जे नवीन आहे त्याला. आपण तिथं मला तिथं पूर्ण सगळंच माहिती मला. मी एक्साइट कशामुळं फक्त मी ऐका एक मागं पुढे हे केलं, अंदाज घेतला त्यांचं बोलण्याची स्थिती काय माहिती. आपण डिसिजन घेणार आपण नाही करत, बरोबर आहे. मालक ते त्यांनी म्हणले करा नाही म्हणले नाही, बरोबर. त्यांना फक्त सांगणं काम आहे आपलं, चुकीची माहिती द्यायची नाही, तेवढं आपलं काम करायचं आपण फक्त. बरोबर आहे, जे सत्य जे आहे ते सत्य आहे. ते म्हणले काय करायचं, म्हणलं तुम्ही सांगा, नाही तू ठरव म्हणे, मला योग्य वाटत नाही म्हणलं. मग योग्य वाटत नाही ना म्हणले, जाऊ दे म्हणले, हो येत नको म्हणले, एंटरटेन करत नको. ठीक आहे म्हणलं, आपलं हे बघ म्हणलं. ठीक आहे म्हणलं, ओके. हे तर सर सांगितलं असतं ना असं आहे म्हणून, हे तर सगळं सांगितलेलं की. मग ते खुश झाले असते, खुश म्हणजे साहेब लिहिले म्हणजे फॉर्म मध्ये. असं आहे का? धनंजय मुंडे उद्या येणार होते, उद्या नाही तर परत दिवशी येणार होता. हा आता संध्याकाळी निघते, मला फोन करतील ते निघले तर मी मग जाऊन भेटणार. बरोबर. आणि आता ऐका ना, हे झालं तरी आपल्याला ते पोरगा तिथंच ठेवायचं आहे. आपल्याला काही चेंजेस करायचं नाही, तुम्हाला लक्षात येतं का? आपल्याला काही चेंजेस करायचं नाही, सगळं जसं तसंच ठेवायचं. आपल्याला काहीतरी मध्ये काही चेंजेस नाही करायचं, फक्त आपल्याला जे पाहिजे ते घ्यायचं, त्याला जे पाहिजे ते द्यायचं आणि ते संपलं तिथे. आता आपला काही संबंध नाही. ते म्हणते मी बीड मध्ये बी येतो, तुम्हाला तसं काय वाटत असलं तर मला काय अडचण नाही. ऐका ना तसं आपण बघितलं तर किती ताकद आहे. नाही ते बीड मध्ये बी यायला तयार आहे आपल्यासाठी, काय अडचण नाही. त्याला म्हणलं बीड मध्ये होईल, नाही ते गेवराईमध्ये
तुझ्या गावाकडे नाही होणार म्हणलं. नाही तर गावाकडं नाही. हा मी सांगितलं ते मला तयार आहे. मी बीडला तुम्ही म्हणल्यावर मी बीडला यायला तयार आहे. मला काय अडचण नाही. पण तिकडे नाही येणार म्हणलं मीच जाणार नाही तिकडे. मी काय ज्यावेळेस ठरवायचंय का त्यावेळेस आपण चांगलं हे आम्हाला यांना त्यांना बोललो ना. आपल्याकडे भरपूर जागा आहेत बीडमध्ये पण. हा ना फक्त आपल्याला ऐका ना त्या बिचाराला काय धोका नाही द्यायचा. हो पाटील तसं पण काढलं नाही धोका म्हणजे त्यांना धोका म्हणजे तुम्हाला धोका मला धोका आहे ना ते. हा मग असं कसं नाही तसलं काही नाही बघा. तसलं आपण पडत नाही बरं का ते लफड्यामध्ये. हा तसलं काही नाही अजिबात. तसं मनामध्ये आणू नका. तुमच्या समोर सगळ्या गोष्टी चेकिंग होईल. सगळ्या गोष्टी होऊन बस का तुमच्या मनात जेवढे डाऊटच का ऐका माझ्या मनात काहीच नाही तुमच्याविषयी. ऐका ना त्याला काय म्हणा तुझ्या मनात जेवढे डाऊटच का सगळे आधी क्लिअर कर नंतर बाकीच्या गोष्टी करू. नाही त्याच्या मनात काय नाही. माझ्या शब्दावर तयार आहे. हा ना मग तिथे समोर आलं का जेवढं पण त्याला काय वाटत असेल त्या पद्धतीने आपण सगळे डाऊट क्लिअर करू का नंतर मग बाकीचं आपण बघूया. नाही ते समोर नाही येत. ते समोर नको म्हणतोय मला. हा समोर कशाला आता त्यावेळेस आपल्या विषय करायचं समोर यावं लागेल. ज्यावेळेस विषय करायचा त्यावेळेस हा डायरेक्ट साहेब आता कशाला डबा आता त्याला बोलायचं नाही. डायरेक्ट सगळं झालं का सगळे झाले नंतर त्याला बोलायचं डायरेक्ट. साहेबासमोर धनंजय मुंडे समोर पण काहीच बोलायचं नाही. ते नाही म्हणते ते म्हणते मी नाही येणार किंवा ते विषारी देणार. मग ते घेऊन कोण जाणार म्हणा. घेऊन कोण जाणार बाकीच्या त्याच्या गोष्टी आणणं देणं ते म्हणतो तुम्हीच घेऊन या. बरं ठीक आहे चालतं बघूच मग आपण तुम्ही आपल्याला काही आपल्याला काही अडचण नाही. आणि साहेबाला मला काही टेन्शन नाही काय नाही. बीडमध्ये ते करायचं मला सर आपल्या स्वतः ते बाकीचं बघूच आपण नंतर काही अडचण नाही. हा ना बघा मग रविवार पुष्कर तरी शुक्रवारचं काय होईल. माझ्या अंदाजे रविवारी व्हायला पाहिजे सगळ्या गोष्टी. मुंबईला गेलते का नाही मग नंतर भेट झाली नाही कोणावर बोललो होतो. बरं झालं तुम्ही इंटरेस्ट घेतला नाही. ते आलते त्यांच्याकडे ते पाठी रविवारी गेम करायचा आपण तेव्हाच कळतं आपल्याला माहिती कोणा मार्फत आले काय केलंय कसे आले ते तपास काढा. कोणा मार्फत आले ते बडे म्हणून आहे. बडे कुठला कोणदऱ्याचा बडे आहे. त्याच्या मार्फत आले त्याचे मित्र आले असते तरी त्यांच्याकडे काही नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे असं मला तपास लागलं त्यांच्या बोलायचं ना ते 100% आपल्याला. त्यामुळे जास्त एंटरटेनच नाही केलं. तुम्ही कुठं गावाकडेच काय? हा गावाकडेच वापस आता कापसाचे गतोडीच नाही. आता काय काम नाही काय झालं का उद्याच्याला होईन बघा. फोन करतो तुम्हाला उद्या बरं झालं की चालतं. ही जी ऑडिओ क्लिप आहे ही कांचन साळवी आणि अमोल खुनेची आहे. आता ही ऑडिओ क्लिप तुम्ही तपासासाठी पोलिसांकडे देणार आहात का किंवा दिली आहे का? हो पोलिसांकडे देणार आहे ना. देणार आहे त्यांच्याकडे सुद्धा असणार आहे. कारण त्यांनी त्या आरोपींच्या मोबाईलमधले सगळं डाटा घेतलाच असणार आहे. आता काय डिलीट केला असला तोही घेतला असणार आहे ना पोलीस बांधवांनी. आमची काही शंकाच नाही आहे तपासावरती. मी तेच सांगितलं की तुम्हाला आमचे श्री जी पोलीस निरीक्षक साहेब आहेत ना अधीक्षक साहेब आहेत अजय कुमार बन्सल साहेब. बन्सल नाव हे खूप उंचीवरती नेणार ते ह्या प्रकरणातून. याचा छडा लावतील अशी आम्हाला आशा आहे. पुढं बघूयात आता काय काय होतं आहे. परंतु कुणी डिलीट केल्या असत्या काय केल्या असत्या हे आता तपासात त्यांनी घेणं खूप गरजेचं आहे. ही लहान विषय नाही आहे. ही विनोदाचा भाग नाही हसण्यावर न्यायचा विषय नाही आहे. ही एकाच जीवावर बेतण्याचा विषय. समाजाच्या गरिबांचं काम करतो मी म्हणून माझ्या जीवावर उठलात. ही लहान विषयचं नाही आहे
ह्यो आता कोण कांचन का काय, ह्यो 5-7 दिवस फरार कस का होता, ह्यो कुठं होता, काय काय केलं, यांनी कोणाकोणाला फोन लावले, हे सुद्धा तपासात येणं गरजेचं आहे. यांनी काही पुरावे नष्ट केलेत का, ही प्रत्यक्ष जवळजवळ कुठं कुठं भेटला आहे, हे तपासात येणं खूप गरजेचं आहे. धनंजय मुंडेला त्याच्यानंतरच्या मधल्या काळात भेटला, कोणाकोणाला भेटला, का भेटला, यांनी काही मोबाईलमधलं काही पुरावे नष्ट केलेत का, याची खूप चौकशी होणं गरजेचं आहे. याच्याचबरोबर ते कोण बडे आहे ना, हां तो सुद्धा मध्ये जाणं लय गरजेचं आहे. कारण त्यांनी कोण 4 नेले होते ते आणखीन मला 2 कळालेत, आणखीन 2 जण. त्या 2च्या नावं मी आज किंवा उद्या आमच्या SP साहेबांना सांगणार आहे. अशी माहिती आणखीन लोकांची आमच्या कानावरती आली 2, त्यांनासुद्धा त्या चौकशीसाठी घ्या. आणि याच्यात अजितदादांनी आता आणखीन आम्ही संयमात आहेत. शेवटी गोरगरीब मराठ्यांचं मी काम करतो आहे म्हणून आतून मराठ्यात खूप खतखत आहे, डेंजर. हां धन्या तरी लोकांना रस्त्यावर पाठवतो आरडाओरडा करायला, पण आतून एवढी सुप्त खतखत भयानक चवताळलेले आहेत मराठी. सगळे शांत आहेत, कारण सरकारवर विश्वास ठेवला आहे मराठ्यांनी, SP साहेबांवरती विश्वास ठेवला आहे, कायद्यावर विश्वास ठेवला आहे. हे छडा लावणार म्हणून शांत आहेत. सरकारने पोलिसांनी त्याचा गैरअर्थ नाही घ्यायचा. मग आम्ही शांत याच्यासाठी आहेत की आम्हाला न्यायच होणार आहे, ही सखोल चौकशी करून याच्यावर कारवाई होणार आहे. त्याच्यामुळं त्या धन्यामुंड्यालासुद्धा चौकशीला घेतलं पाहिजे. हे सगळं खरं आहे. तेव्हा राष्ट्रपती लागून नाही गेला, खुनं करतोय, इथं घातपात करतोय, त्याच्यामुळं त्यालासुद्धा चौकशीला घेतलं पाहिजे. आणि नार्को टेस्ट म्हणला ना आता, चल अजितदादा तुम्हाला मी आणखीन प्रामाणिकपणानं सांगतो, फडणवीस साहेबाला आम्ही आरक्षणाच्या संदर्भात बोललो असतो, विरोधी पक्षाला बोललो असतो, शिंदे साहेबाला बोललो असतो, अजितदादा तुम्हालासुद्धा बोललो असतो. आरक्षण भाग हा वेगळा होता, इथं डायरेक्ट जीवावर उठलेत ते. अशा याच्यात तुम्ही त्याच्यावर जर पांघरून घालायचा प्रयत्न केला तर तुम्हाला जड जाईल बरं का अजितदादा. आणखीनही तुम्हाला आम्ही कसल्याही शब्दानं दुखवलेलं नाही. ती वेळ तुम्ही येऊ देऊ नका आणि याला पांघरून घालू नका. तुमचा पक्ष लय मोठा आहे, याच्यामुळं तुमचा पक्ष डब घायला येईल. तुम्हाला आता माझं वाटलं असेल, पण तुम्ही जर आत्ता त्याला चौकशीला आणि त्याला जर या मॅटरमध्ये इकडं काढून नाही दिलं SP साहेबाकडं, तर तुम्हाला सांगतो 2029ला मी रडण्याची वेळ आली तुमच्यावर. कारण आमच्यासाठी आमच्या गरिबांचे लेकरं लय महत्त्वाचे आहेत आणि त्यांच्यासाठी आम्ही झटतो आणि त्याचा घातपात करतो. मी खोटे आरोप करत नाही. मला खोटे आरोप करायचे असते तेव्हाच केले असते ना. मग संतोष भैया देशमुखांचं प्रकरण होतं, त्याच वेळेस म्हणलं असतो याच्यापासून माझ्या जीवाला धोका आहे, माझा घातपात करतंय, आमका करतंय. ती तरी वेळ होती. आता कशातच काही नाही. कसं काय म्हणून मी खोटं बोलत नाही आहे, त्याच्यामुळं त्याच्यावर पांघरून घालून आता त्याला अजितदादांनी वाचवायचं नाही. मी हे सत्य आहे आणि ते सत्य सांगतोय. तुमचे शब्द तुम्हाला आठवणीत आणून देतोय. अजितदादा तुम्ही मत असतात मला खोटं सहन होत नाही असं तुम्ही मत असतात. मी कामाचा माणूस आहे. आता तुम्ही कामाच्या आहेत का नाही सिद्ध करून दाखवा, कारण हे खरं मॅटर आहे. तुम्ही त्याला दाबू नका. ते मुद्दाम आता लोकाला उठवायले. म्हणजे याचा अर्थ असा होतो, जो माणूस चूक केलेला असतो ना, तिथे पाप झाकवण्यासाठी, ते चूक झाकवण्यासाठी लोकांना रस्त्यावर उतरत असते. आणि त्यांनी तो प्रयोग सुरू केला की याला रस्त्यावर उतरव, त्याला रस्त्यावर करायला लावा, त्याला आंदोलन करायला लावा. याचा अर्थ तो आहे त्याच्यात, तो पक्का आहे आणि पुरावे पण आहेत. सगळं काढा ना बाहेर. तो त्याला अजितदादांनी आता बळ देऊन पांघरून घालू नये. आणि तुला बी सांगतो रे कुंकड लपला खरकाट्या तू, तुला पण सांगतो लपू नको, पदराच्या आडून लपू नको. आता तिथं बगलाला चिटकू नको अजितदादाच्या. नार्को टेस्टला चाल, तुला सांगतो तू नार्को टेस्टला बाहेर निघ, लपू नको आता. मी नाही मोजीत तुला, जे आड होईन त्याला बी नाही मोजीत. ध्यानात ठेवतो. मी फक्त शांत यासाठी आहे. फडणवीस साहेब याचा छडाच लावणार, शिंदे साहेब अजितदादा छडाच लावणार म्हणून शांत आहे. आणि आमचे SP साहेब आणि पोलीस बांधव याच्या छडाच लावणार, शेवटपर्यंत जाणार आणि यांना मधीच डांबणार म्हणून आम्ही पण शांत आहेत. लक्षात ठेवा. नक्कीच शेवते मनोज जरांगे पाटील आणि आता त्यांनी जी ऑडिओ क्लिप ऐकवली, ती ऑडिओ क्लिप आता ते पोलिसांच्या ताब्यात देणार आहे.
देणार आहेत आणि त्या दृष्टीने तपास झाला पाहिजे अशी त्यांची मागणी आहे. तसेच अजितदादांनी धनंजय मुंडे प्रकरणात किंवा त्यांच्यावर विशेष लक्ष द्यायला पाहिजे, नाहीतर 29ला वेगळी वेळ येऊ देऊ नका असा इशाराही जरांगे पाटील यांनी दिला आहे. कॅमेरामन अमित आडेसह संजय सर्वदे, TV9 मराठी, अंतर्वली सराटी, जालना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.